शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले। शेतकरी मित्रांनो, मागचा व्हिडिओ आपण जर बघितला असेल त्यामध्ये मी सांगितलं होतं की सोयाबीन या पिकामध्ये कोणत्या जातीची निवड केली पाहिजे। खरं तर यावर्षी वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल जात निवडताना। त्या पद्धतीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला बघितला असेल। खरं तर त्याच्यामध्ये कोणत्या जातीची निवड केली पाहिजे, कोणत्या मातीसाठी किंवा किती कालावधीमध्ये आपल्याला पीक घ्यायचं यावर्षी याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकला होता। कदाचित शेतकरी मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल, परंतु हा व्हिडिओ कशासाठी आहे तर हा आपल्या सोयाबीन पिकासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे संपूर्णपणे हा व्हिडिओ बघा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून टिप्स द्यायचे आहेत मला तुम्हाला। एकच टिप असणार आहे, खूप महत्त्वाची टिप्स असणार आहे जी की आपल्याकडून चुकी होते आणि खूप शास्त्रीयदृष्ट्या जर विचार केला तर ती खूप महत्त्वाचा विषय आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या सोयाबीन पिकाचं उत्पन्न वाढीसाठी। शेतकरी मित्रांनो, काय करायचं आहे, आपण वेगवेगळ्या खतांची त्या ठिकाणी निवड करतो पेरणीच्या वेळी। त्याच्यामध्ये कोणतं घेतोय तर 10-26-26 घेतोय, DAP घेतोय, परंतु या पिकासाठी सर्वात जास्त कोणत्या घटकाची आवश्यकता आहे तर आपल्याला माहिती आहे सल्फर या घटकाची आवश्यकता आहे। शेतकरी मित्रांनो, आपण वेगवेगळे खतं घेतोय, DAP घेतोय, 10-26-26 घेतोय, 14-35-14 घेतोय किंवा त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे खतं घेतोय ज्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश आहे, परंतु त्याच्यामध्ये सल्फर नाही। तर याच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं असेल, 2 बॅगे आपण घेतोय पेरतेवेळी, त्या ठिकाणी सल्फर येतं, अशा ठिकाणी आपल्याला सल्फर घेण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर आपण घेतोय 20-20-0-13, या ठिकाणी सुद्धा 13% हे सल्फर येतं, त्यामध्ये सुद्धा सल्फर घेण्याची गरज नाही। जर आपण 10-26-26 किंवा DAP घेतलं, 14-35-14 घेतलं, असे जे नत्र, स्फुरद, पालाश असणारे जे 3च घटक आपण घेतोय त्या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा त्यामध्ये सल्फर घ्यायचे 2 किलो आपण त्यामध्ये सल्फर घेऊ शकतो दाणेदार। शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये अनेक कंपन्यांचे सल्फर आहेत, त्यामध्ये आपण 1-2 किलो कमीत कमी सल्फर त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे। आता हे सल्फर का घ्यायचं, किती महत्त्वाची भूमिका सल्फर हा घटक बजावू शकतो शेतकरी मित्रांनो, तर सल्फर हा सोयाबीनमध्ये महत्त्वाचं एक दुय्यम अन्नद्रव्य आहे, खूप महत्त्वाचं या पिकामध्ये। बाकीच्या पिकाच्या तुलनेमध्ये जर या सोयाबीन पिकामध्ये जर विचार केला तर सल्फर ही महत्त्वाची भूमिका बजावतो। आता हा काय करतो तर आपल्याला माहिती आहे, जे तेलबिया असतात त्याच्यामध्ये ऑइल पर्सेंटेज वाढवण्याचं काम करतो, प्रोटीनची निर्मिती करतो, एन्झाईमची निर्मिती करतो, चयापचय ज्या क्रिया आहेत त्या सुधारवण्याचं काम करतो। एवढं जर काम करतोय शेतकरी मित्रांनो तर 100% आपण त्याच्यामध्ये सल्फर हे कमीत कमी तरी 2 किलो तरी घेतलं पाहिजे किंवा आपलं 20-20-0-13 हे खत आपण वापरलं पाहिजे। आता शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये होतंय काय, आपण घेत नाही, अनेक वर्षांपासून त्याच जमिनीवरती 1 वर्षाचं किंवा 2 वर्षाचं गॅप ठेवून सोयाबीन पीक घेतोय, परंतु सोयाबीनचा जर विचार केला हे सल्फर लविंग एक क्रॉप आहे किंवा पीक आहे, म्हणजे त्याला जास्तीत जास्त सल्फर हे लागतं, तो जास्तीत जास्त अपटेक करतो सल्फरचा जमिनीत, त्यामुळे सल्फर हे आपल्या जमिनीमध्ये खूप कमी प्रमाणात पडतं। याच्या आधी 2 वर्षाचं गॅप ठेवून किंवा 1 वर्षाचं गॅप ठेवून जरी आपण त्या ठिकाणी सोयाबीनची जर लागवड केली तर आपलं त्या ठिकाणी यावर्षी उत्पन्न कमी होणार आहे। त्याचं कारण आहे की सल्फर हे जास्तीत जास्त लागतं आणि सल्फरची मात्रा आपल्याकडून त्याला दिल्या जात नाही, त्यामुळे आपल्याला यावर्षी काय बदल करायचा, सल्फर त्याच्यामध्ये वापरायचे, ही महत्त्वाची टिप्स आहे। दुसरी टिप्स शेतकरी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की कमी कालावधीची पिकं आपल्याला घ्यायचे, जर पाण्याचं जर आपल्याकडे सोर्स नसेल तर कमी कालावधीचीच पिकं आपल्याला घ्यायचे, कारण सरकारने किंवा कृषी विभागाने किंवा भारतीय कृषी शास्त्रज्ञांनी आपल्याला सांगितलंय की कमी कालावधीतले पिकं घ्या, किंवा यावर्षी जर विचार केला तर पाऊस हा कमी कमी होत जाणार आहे, त्यामुळे आपला धोका पुढचा टाळण्यासाठी आपल्याला कमी कालावधीतले पिकं जातीची निवड करायची। शेतकरी मित्रांनो, या 2 टिप्सचा आपण या ठिकाणी जर अवलंब यावर्षी केला तर 100% आपलं सोयाबीन या पिकाचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढलेलं दिसत। धन्यवाद।